शिवसेनेच्या 1999च्या घटनेनुसार खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे। अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व 16 आमदार पात्र आहेत, असा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला। बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय जाहीर केला। या निर्णयानंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय गोंधळ अखेर बुधवारी संपुष्टात आला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी आपला निर्णय जाहीर केला। शिवसेना पक्षाच्या 199च्या घटनेचा दाखला देत विधानसभा अध्यक्ष म्हणाले की शिवसेना पक्षाच्या 1999च्या घटनेनुसार खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे। त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र जाहीर करण्याचा अधिकार नाही। अशा स्थितीत 1200 पानांच्या निर्णयाचे मुख्य मुद्दे वाचताना नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व 16 आमदारांना पात्र घोषित केलं। The submission cannot be accepted. This submission cannot be accepted, and the respondents cannot be held to be disqualified in view of my conclusion in respect of the real political party that the Shinde faction was the real political party when the rival faction emerged, and Shri Sunil Prabhu ceased to reflect the will of the political party from the moment rival factions emerged. Thus, it would not be correct to say that Shri Sunil Prabhu has any authority to issue any whip on 2nd June 2022. Hence, on this ground alone, petitioner's case that the respondents are liable to be disqualified for violation of whip dated 2nd July 2022 must be rejected. From the records of the legislature secretariat, it is seen that the petitioner has not complied with this rule. Thus, on this ground also, petitioner's case that the respondents are liable to be disqualified for violation of whip dated 2nd July 2022 must be rejected. In view of my conclusion, the findings recorded herein above, petition number 20 and 22 to 34 of 2022 are hereby dismissed. आमदारांचं सदस्यत्व बहाल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागपुरातील शिवसेना कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू झाला। कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर एकनाथ शिंदे यांच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या, तसंच एकमेकांना मिठाईचं वाटप केलं। नार्वेकर यांच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यास गलिच्छ राजकारण म्हटलं आहे। मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला, तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही। जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्त्वाचा आहे, मला वाटतं आज पण आता रीडिंग चालू आहे। जास्तीच्या बोलण्यापेक्षा एकच महत्त्वाचं याच्यात, हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणाऱ्या 2024 मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली, घाणेरडं राजकारण लेजिटिमाइज झालं, खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं, तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचं आहे, हे स्पष्ट होईल। विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयानंतर अपात्रतेच्या टांगत्या तलवारीतून आमदार बचावले आहेत। एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्री पदावर विराजमान राहणार आहेत। गेल्या सुमारे 18 महिन्यांपूर्वी शिंदे यांच्यासह 39 आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं होतं। त्यामुळे 57 वर्षे जुन्या शिवसेनेत फूट पडली होती आणि या घटनेनंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं होतं। दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केल्या होत्या। आता विधानसभा अध्यक्षांचा निर्णय शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या बाजूने आल्यानं उद्धव ठाकरे गटानं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे। सुप्रीम कोर्ट ने कहा था कि इस फ्रेमवर्क में आप देखो कि उस दिन क्या था, तो उन्होंने वो छोड़कर नई अदालत उन्होंने की और सुप्रीम कोर्ट से भी कुछ अलग, या ऐसे उनको लगता है कि इतनी महाशक्ति उनके पीछे है कि सुप्रीम कोर्ट भी हमारा कुछ उनका कुछ बिगाड़ नहीं सकती। और ये तो अन्याय नहीं, उनकी समझ के बाहर का ये शायद डिसीजन था, या ऊपर से जो आया वो उन्होंने किया है। और इसलिए मैंने कल प्रेस में कहा था कि ये इनकी मिलीभगत है। अब देखना ये होगा कि प्रजातंत्र की हत्या तो इन्होंने फिलहाल तो की है, सुप्रीम कोर्ट में ये टिकेगा नहीं, लेकिन क्या ट्राइब्यूनल सुप्रीम कोर्ट से भी ऊपर है या नहीं है, या सुप्रीम कोर्ट ही सुप्रीम है, वो अभी देखना होगा।